विचार मांडणार, समाजाला सांगणार ते सगळे स्वीकारणारे नसतात, त्याच्यामध्ये फट काढणारे जास्त असतात. पण चांगला विचार जर असेल तर आत्मसात करायला हरकत नाही. चांगला विचार जर असेल तर त्याप्रमाणे चालायला, जगायला, वागायला हरकत नाही. जर तुम्ही लोकांचाच विचार करत बसलात तर आपल्याच घरातलं उदाहरण, अगदी रोजचं उदाहरण आहे बघा, रोज आपल्याला अनुभवाला येणारं उदाहरण घरातलं. आपल्या घरात माणसं आहेत 10, बरं का, जरा जास्तच होतात आताच्या परिस्थितीमध्ये, जरा जास्तच होतात ना. आपल्या घरात माणसं आहेत 5 माणसं आहेत आपल्या घरात, 3 पोरं, आई वडील, ठीक आहे चला. बाकी म्हातारा म्हातारे जरा बाजूला ठेवू. काय पाहिजेत का? ठेवू, चला आपण घरात ठेवू, ते पण म्हातारा म्हातारी पण ठेवू. 7 माणसं आहेत, 7 माणसं आहेत घरामध्ये. टीव्ही किती असते? एकच ना. टीव्ही एकच की नाही? लहान मुलांच्या हातात जर रिमोट मिळाला तर काय पाहतात ते? आपण त्याला कार्टूनच बोलतो ना. आमचा पोर म्हणजे पक्का कार्टून. काय मोठ्या बासला पण ऐकत नाही. काय अभिमान कसला बघा, मोठ्या बाचं पण ऐकत नाही, अभिमान. असो, लहान मुलाच्या हातात जर रिमोट मिळाला तर तो कार्टून पाहतोय. त्याच्या वडिलांच्या हातात जर रिमोट मिळाला तर ते मॅच पाहत असतात, क्रिकेट पाहत असतात, बरं का. आजोबाच्या हातात जर रिमोट मिळाला तर बातम्याच, बरोबर आहे की नाही? आजीच्या आणि आईच्या हातात जर संध्याकाळच्या वेळेला रिमोट मिळाला तर काय, मग कोणी अपेक्षा पण करून चालत नाही रिमोटची. कमीत कमी 2 तास तरी, 3-4 मालिका पूर्ण होईपर्यंत. काय आम्ही एकाच घरामध्ये राहणारी माणसं, पण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगवेगळी आहे, प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे त्या टीव्हीकडे पाहत असतो. तसं जग जे आहे ना, त्या जगाकडे प्रत्येक जण प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे पाहत असतो. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगवेगळी आहे, प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगवेगळी आहे, बरं का मौली. आम्ही ज्याच्याकडे पैसा असेल त्याला श्रीमंत समजतोय, ज्याच्याकडे प्रॉपर्टी, संपत्ती, गाड्या घोड्या माड्या असतील त्याला श्रीमंत समजतोय. पण संतांच्या दृष्टीने या ठिकाणी बसलेला प्रत्येक मनुष्य श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे? कमीत कमी प्रवचन श्रवण करण्याची सद्बुद्धी प्राप्त झालेली आहे. श्रीमंत आहे म्हणून प्रवचन श्रवण करण्याची सद्बुद्धी प्राप्त झालेली आहे. आम्हाला डोळ्यातून जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत दृष्टीची किंमत कळत नाही. एकदा काय, फक्त एकच दिवस तुम्ही डोळे बंद करून, पूर्णपणे बंद करून काम करण्याचा प्रयत्न करा. एकच दिवस फक्त, मग तुम्हाला कळेल दृष्टीमध्ये काय सामर्थ्य आहे. फक्त एक दिवस तुम्ही कान पूर्णपणे बंद करा, आवाजच येत नाही, ऐकायलाच येत नाही, मग तुम्हाला कळेल ऐकण्याची किंमत काय आहे. एकच दिवस फक्त तुम्ही गप्प बसा, काहीही बोलू नका. तुम्ही असे समजा की मला वैखरीच नाहीये, बोलताच येत नाही, मग तुम्हाला कळेल वैखरीची किंमत काय आहे. भगवंताने डोळे दिलेले आहेत, डोळ्यांच्या बरोबर दृष्टी दिलेली आहे, मुख दिलेला आहे, शब्द दिलेले आहेत, कान दिलेला आहे, श्रवण करण्याचे सामर्थ्य दिलेले आहे, हात पाय दिलेले आहेत, कार्य करण्याचं सामर्थ्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून सर्वांगाने आम्ही व्यवस्थित आहोत. जर देवाने आम्हाला एवढं सगळं सामर्थ्य दिलेलं आहे तर आमच्या एवढा श्रीमंत दुसरा कोणच नाहीये. एवढी श्रीमंती आमच्याकडे, एवढी श्रीमंती आमच्याकडे, बरं का. ज्या दिवशी आम्हाला ह्या इंद्रियांची किंमत कळेल ना, इंद्रियांची कर्म, इंद्रियांचं कार्य ज्या वेळेला कशा पद्धतीने घडतंय ते कळेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्ही किती महान आहोत, आम्ही किती मोठे आहोत, भगवंताने आम्हाला कशा पद्धतीने जन्माला घातलंय याची किंमत आम्हाला कळेल, याची किंमत आम्हाला कळेल. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या संतांच्या दृष्टीने तुच्छ आहेत. सोने रुपया मृतिके समान. कोण म्हणतंय? तुकोबा. मृतिके समान का? दगड खाणीमध्ये सापडतोय, पृथ्वीवर सापडतोय, माती आम्हाला पृथ्वीवर सापडते, खाणीमध्ये सापडते, पृथ्वीवर सापडते. तसं सोनं काय वेगळं कुठे सापडतंय का? पृथ्वीचाच भाग आहे तो, पृथ्वीचाच विषय आहे तो, मातीचाच विषय आहे तो.
धन दौलत संपत्ती, कित्येक करोडपती आपल्या समोर करोडपती झालेत आणि कित्येक करोडपती आपल्या समोर करोडपती झालेत. ऐसी ही सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली. संपत्ती म्हणजे दुपारची सावली आहे. 12, 12:30, 1 वाजता ज्या वेळेला मी रस्त्यातून जात असतो ना, त्यावेळेला आमची सावली आम्हाला सोडत नाही, आमच्या बरोबर चालत असते, सोडत नाही आम्हाला. पण तिचा अभिमान आम्हाला नको आहे का नाही? सोडत नाही, माझ्या बरोबरच चालते, मला धरून चालते. दुपारी जी सावली आम्हाला सोडत नाही ना, आमच्या बरोबर चालणारी सावली संध्याकाळच्या वेळेला एवढी लांब जाते की आमचीच सावली आम्हाला दिसत नाही. वैसा तरी निघून गेली हळूहळू. आमचं आयुष्य पण तसंच आहे ना, आमचं वय पण तसंच आहे ना, तसंच आहे ना. इथे बसलेल्यांपैकी म्हातारं व्हावं असं कोणाला वाटतंय बरं? वृद्ध व्हावं कोणाला वाटतंय का? म्हातारं व्हावं कोणाला वाटतंय का? काय झालं तरी आम्ही दाखवून देत नाहीत, म्हणून तर कधी कधी आम्हाला केस काळी करावे लागतात ना. काय दात पण पडले तरी आम्ही बसवत असतो परत ते. ठीक आहे, केस काळे करू, दातांचं काहीतरी नियोजन करू, अजून काय 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 पावडर वगैरे थापून काय 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 करून आम्ही किती अजून व्यवस्थित आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू. मनाचं काय? मनाचं काय? शरीराचं काय? आणि म्हणून बरं का, आम्ही म्हातारा व्हावं असं कोणालाही वाटत नाही, वृद्ध व्हावं असं कोणालाही वाटत नाही, पण अवस्था बदलायची राहते का? लहानाचे तरुण कसे झालो आम्हालाही कळलं नाही. तरुणाचे वृद्धापकाळाकडे कशी वाटचाल चालू आहे आता हळूहळू हळूहळू आम्हाला कळत नाही. वृद्ध कधी झालो हेही कळत नाही. काही गोष्टी आपोआप होत असतात. तुम्ही सावरायचा प्रयत्न केला तरी सावरता येणार नाही, तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबवता येणार नाही. भले तुम्ही स्वतःला 25 वर्षाचे समजत असाल, पण वय थांबवणार आहेत का तुम्ही? आयुष्य थांबवणार आहेत का तुम्ही? पुढे अवस्था बदलणारी तुम्ही थांबवणार आहेत का? नाही थांबू शकत. बरं का. आणि म्हणून आमचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, जो पैशाने श्रीमंत आहे ना तो श्रीमंत, जो प्रॉपर्टी संपत्ती घर दार बंगला माडी गाड्या घोड्या हे सगळं आहे ना ज्याच्याकडे, तो श्रीमंत. संतांच्या दृष्टीने जो विचाराने श्रीमंत आहे ना, जो कर्माने गुणाने श्रीमंत आहे ना, तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. ज्याचे विचार श्रेष्ठ आहेत, ज्याची कर्म श्रेष्ठ आहेत, जो धर्म कार्य करतोय, जो देव कार्य करतोय, भगवंताने जे शरीर दिलेलं आहे, जो देह दिलेला आहे, ज्या कामी दिलेलं आहे त्या कामासाठी वापरतोय आणि जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी धावपळ करतोय, धडपड करतोय ना, तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. पूर्वीची माणसं भले पैशाने गरीब असती बरं का, पण मनाने खूप श्रीमंत होती, मनाने खूप श्रीमंत होती. म्हणून तर धर्म कशाला म्हणतात ना, ते या ठिकाणी असलेल्या ह्या वृद्ध महिला ज्या बसल्यात त्यांना विचारा, हे वृद्ध पुरुष जे बसलेत ना त्यांना विचारा, धर्म कशाला म्हणतात. आता आम्हाला काय वाटतंय माहितीये का, भगवा झेंडा घेऊन गावभर फिरलं म्हणजे धर्म कार्य झालं? नाही, मुळीच नाही. डीजेचा आवाज मोठा केला, अख्या गावामध्ये अख्खा आरडा भरला, गावभर नाचलं म्हणजे धर्म कार्य झालं? नाही. हा भ्रम आहे आपला. दुपारच्या वेळेला जेवणाच्या वेळेला तुमच्या दारातून जाणारा एखादा वाटसरू ज्या वेळेला एखादी माय माऊली त्याला जेवायला घालून तृप्त करते ना, त्याला खऱ्या अर्थानं धर्म म्हणतात. ज्याला तहान लागलेली आहे त्याची तहान तुमच्याकडून भागली जाते ना, त्याला खऱ्या अर्थानं धर्म म्हणतात. ज्याला गरज आहे अशा गरजवंताला ज्या वेळेला तुमच्याकडून मदत केली जाते ना, त्याला खऱ्या अर्थानं धर्म म्हणतात. आम्ही धर्म करत असताना काय करतोय याचा विचार करा, आणि खऱ्या अर्थानं धर्माची गरज कुठे आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरं का. आता अतिशय साधं आणि सोपं सांगतो, तुमच्याही बुद्धीला पटेल असं.
तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तुम्ही रांगेमध्ये उभे असताना किंवा ज्या वेळेला तिथे प्रवेश करता त्या प्रवेशद्वारापासून तर देवापर्यंत कितीतरी हंड्या तुम्हाला पाहायला मिळतात आजूबाजूला. दानपेट्या असतात की नाही बरं का. बरीचशी माणसं अशी असतात की त्यासाठी 10-10, 20-20 रुपयाच्या नोटा खिशात ठेवतात, प्रत्येक दानपेटीत टाकत 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 देवापर्यंत पोहोचतात. अलग लक्षात टाका. आता तुमच्याकडे जर असतील आणि जर तुम्हाला त्याचं ज्ञान असेल तर टाकायला का हरकत नाही, मी सांगणार नाही की टाकू नका म्हणून. पण मला इथे बसलेल्यांनी सर्वांपैकी एकाने तरी सांगा की आपण त्या ठिकाणी दिलेलं दान देवालाच पोचतंय, देवालाच पोचतंय. सांगू शकता तुम्ही? सांगू शकता? मागच्या वर्षी का मागच्या 2 वर्षापूर्वी मी न्यूज बघितली, बातमी बघितली. भारत देशामध्ये सगळ्यात श्रीमंत देव कोणता? बालाजी. बरोबर आहे की नाही? पैशाने श्रीमंत आहे, सोन्याने श्रीमंत आहे, चांदीने श्रीमंत आहे. तिथे काम करणाऱ्या एका सेवकाकडे छापा पडला. कदाचित ती बातमी तुम्ही पण ऐकली असेल. काय बरोबर ना माऊली? अधिकाऱ्यांना त्याच्या घरची प्रॉपर्टी मोजायला 3 दिवस लागले होते. किती दिवस? 3 दिवस. आणि मग विचार करायला लागले की एवढी संपत्ती आली कशी? एवढा पैसा, एवढा सोना, एवढा सगळा काही चांदी, हे सगळं आलं कुठून? हा तर 24 तास तिथे पडलेला असतो मंदिरात. असो, तुकोबांनी जी सांगितलेली भक्ती आहे ना, माऊलींनी जी सांगितलेली भक्ती आहे ना, शांतीब्रह्म नाथ महाराज, जनाबाई, बहिणाबाई, कांडोपात्र आणि मुक्ताबाई, संतांनी जी सांगितलेली भक्ती आहे ती भक्ती तुम्हाला सांगतो आणि ते दान तुम्हाला सांगतो. ऐका. ज्या वेळेला तुम्ही एखादा तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेला झाडू मारणारे भेटतात, लादी पोचा मारणारे, तिथे लादी साफ करणारे भेटतात, ताई एखादा कुठेतरी कचरा पडलेला तो उचलणारा भेटतो. आम्ही जे हार वगैरे फुलं वगैरे टाकतोय ते निर्माल्य म्हणून कुठेतरी ते एकत्र गोळा करून त्याची विल्हेवाट लावणारा कोणतरी भेटतो. ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी प्रवास करत असू ना, उभे असू ना, थांबलेला असू ना, रांगेत असू ना, जिथे त्या तीर्थक्षेत्राला असू ना, त्यावेळेला जेव्हा एखादा तिथे स्वच्छता करणारा माझा दादा दिसला, एखादी स्वच्छ करणारी माझी ताई दिसली ना, एखादी कुठेतरी कचरा गोळा करणारी माझी ताई दादा दिसला ना, खिशात हात घाला, 50 रुपये काढा, त्यांच्या हातात द्या, बडवे बाजूला करून डायरेक्ट देवाच्या हातात दान दिल्याचं पुण्य तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. काय आम्ही कोणाला मोठे करायला घेतलेत? कोणाला मोठे करायला घेतलेत? आम्ही आधीच मोठे आहेत ना. देवपूजा जी तुकोबांना प्रिय आहे ती करा, जी माऊलींना प्रिय आहे ती करा. जातीभेद नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल सर्वात पहिले जातीभेद नष्ट करण्याचं काम माझ्या माऊलींनी केलेलं आहे, माऊली ज्ञानोबांनी केलेलं आहे. 18 पगड जातीची माणसं एकत्र केली. समकालीन संतांचा विचार करा. सावतोबा असतील, सावता महाराज, चोखा महाराज असतील, गोरोबा काका असतील, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, नामदेव महाराज असतील, कान्होपात्रबा महाराज संत असतील, अनेक संत समकालीन ज्यांना पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये जायला काहींनी बंदी घातली होती ना, त्यांच्यासाठी सुद्धा माऊलींनी नामदेव महाराजांना सांगून वालवंटामध्ये कीर्तनाला सुरुवात केली. आणि ज्यांच्यासाठी वालवंटामध्ये कीर्तनाला सुरुवात केली ना, ज्यांना मंदिरामध्ये बंदी होती ना, ज्यांच्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्मा मंदिर सोडून वालवंटात कीर्तनात नसतात. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आम्हाला जर परमार्थ करत असताना हे विचार स्पर्श करत असतील तर अजून आमच्याकडून परमार्थ घडत नाही. जातीभेद, वर्णभेद, पंथभेद हे भेद जर आम्हाला स्पर्श करत असतील तर आम्ही भक्ती करत नाही, आम्हाला परमार्थ कळला नाही, आमच्याकडून परमार्थ घडणार नाही. काय
आमचा अट्टहास जो चालू आहे ना, आमचा प्रयत्न जो चालू आहे ना प्रत्येक माणसाचा, जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सुटायचा आहे. माऊली काय म्हणतात? उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. थांबलं पाहिजे, कुठेतरी मुक्त झालं पाहिजे ना, मोकळं झालं पाहिजे ना, मुक्ती मिळाला पाहिजे ना. ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे, ज्या ठिकाणी आम्ही जन्माला आलेलो आहोत, ज्या घरात आम्ही जन्माला आलेलो आहोत, किती जरी काही झालं, किती काही झालं तरी सोडून चालेल का बाबा? संसार टाकून चालेल? घरदार सोडून चालेल? कधीतरी माणसाला असं वाटतंय घरामध्ये मनाविरुद्ध झालं का, घ्या तुमचा तुम्ही सांभाळा, चाललो मी. किती दिवस रे दादा, किती काळ, किती वेळ? कधीतरी वाटतंय ना असं. मनासारखं जोपर्यंत होतंय तोपर्यंत माणसाला घर सुटत नाही, घरातली सुटत नाहीत, कुटुंब सुटत नाही, ममत्व निर्माण होत असतं, हे माझं ते माझं, अशा पद्धतीने माणूस वागत असतो. एकदा मनाविरुद्ध झालं तर मग कधीतरी तो बोलतो कंटाळा आला आता. कितीही जरी कंटाळा आला तरी ज्या ठिकाणी जन्माला घातलंय तिथे शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करणं आहे. तो संसार सांभाळणं आहे. जी मुलं आपण जन्माला घातल्यात ना, संगोपन करायचंय, त्यांना मार्गदर्शन करायचंय, त्यांच्यावर संस्कार करायची जबाबदारी आपल्यावर आहे. ऋणाणू मंदाच्या गाठी आहेत. आई वडिलांचं ऋण आपण फेडलं पाहिजे, आई वडिलांचं ऋण आपलं फेडलं पाहिजे. माणसाची विचार करण्याची पद्धत चाललंय बरं का, कशी आहे बघा. जोपर्यंत मनासारखं होतंय तोपर्यंत आमचं प्रेम ओसंडून वाहतंय. खरंय की खोटं आहे? जोपर्यंत नवीन कपडे शिवून येत नाहीत ना, तोपर्यंत अगोदरचे असलेलेच नवीन आहेत. एकदा नवीन कपडे शिवून आणले का अगोदरचे असलेले लगेच काय होतात? जुने होतात. नवीन मित्र मिळाले की अगोदरचे असलेले, तो बोलतो ना, तो लय जुना मित्र आहे माझा, लय जुना मित्र आहे माझा. नवीन सोयरे मिळाले, ते पण सगळं सांगायलाच पाहिजे का? अगोदरचे जुने होतात. बरं का दादा, ज्या वेळेला माणसाकडे पर्याय निर्माण होतो ना, पर्याय, त्यावेळेला अगोदरचं जुनं आपोआप झालं जातंय. आणि कितीतरी जुन्या वस्तू आम्हाला अडगळीत पडलेल्या पाहायला मिळतात. मला सांगा, मिक्सर आला, पाटा वरवंटा कुठे आहे बरं? कुठे पाटा वरवंटा? नाही ना. चक्की आली, जातनी, उघड, मुसळ कुठे आहे बरं? ज्यांच्या घरात काहींच्या आहे ना, ते पण कुठेतरी अडगळीला पडलेलं आहे, बरं का. घरामध्ये वस्तू अडगळीला पडल्या काही विशेष वाटत नाही. माऊली, घरातल्या वस्तू अडगळीला पडल्या विशेष काही वाटत नाही, पण आज कितीतरी माणसं वृद्ध झाली म्हणून आम्हाला अडगळीला पडलेली पाहायला मिळतात. हे दुर्दैव आहे. मागे ज्या वेळेला एका वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो, त्या वृद्धाश्रमाच्या भिंतीवर एक वाक्य लिहिलं होतं. आजूबाजूला असलेल्या झाडांची पिकलेलं पानं खाली पडलेली आहेत. दादा, त्या पानावर जोरात पाय देऊ नका, रंगसून पाय देऊ नका, हळू चाला. कारण कालपर्यंत तीच पानं ज्या वेळेला झाडावर होती ना, त्यावेळेला त्यांच्याच सावलीत आपण मोठे झालोय हे विसरू नका. आज कितीतरी माणसं बाबा अडगळीत पडलेली पाहायला मिळतात. जुनी झाली म्हणून अडगळीत पडलेली पाहायला मिळतात. आम्ही परमार्थ करतोय, देवकार्य करतोय, देवपूजा करतोय, उपवास करतोय, मूर्तीची पूजा करण्यामध्ये कुठेही कमी पडत नाहीत. मूर्ती रूपी असलेल्या देवाला वेळेवर नैवेद्य, वेळेवर आंघोळ, तुपाने आंघोळ, दह्याने आंघोळ, दुधाने आंघोळ, मधाने आंघोळ, साखरेने आंघोळ, पंचामृताने आम्ही आंघोळ घालतोय. आमची श्रद्धा आहे, आमची निष्ठा आपण केलं पाहिजे. पण त्याच मंदिराच्या बाजूला असलेलं वृद्धाश्रम, त्या वृद्धांची अवस्था बघा मात्र काय. जो देव आम्हाला या जगामध्ये आणतोय, सगळ्या अशा अपेक्षा बाजूला ठेवून आमच्या मौज मजा पुरवतोय.
आमच्यासाठी हाडाची काढ करतोय, रक्ताचं पाणी करतोय जो देव कधी वृद्ध होतोय आम्हाला सांभाळता सांभाळता त्या देवालाही कळत नाही. देवाच्या हाताचे साल गेलेले आहेत, देवाच्या पायाला भेगा पडलेली आहेत. आम्हाला आमचं संगोपन करता करता, आम्हाला मोठं करता करता कधी स्वतःची अशी अपेक्षा पूर्ण केली नाही, कधी स्वतःची मौज मजा पूर्ण केली नाही, कधी स्वतःच्या कपड्याकडे बघितलं नाही, कधी स्वतःच्या चेहऱ्याकडे, कधी स्वतःच्या शरीराकडे विशेष करून लक्ष दिलं नाही. तापाने फणफणलेला बापही कुठेतरी काम करत असतो. सणासुदी ज्या वेळेला आम्ही नवीन कपडे घालून त्या सणाचा आनंद घेत असतो ना, त्यावेळेला सुद्धा जुने कपडे घालून आमचा बाप राबत असतो. 4 पैसे जास्त कसे येतील यासाठी प्रयत्न करत असतो, कारण त्याला माहितीये माझ्या मुलांनी त्या सणाचा आनंद घ्यायचाय, माझ्या बाईने त्या सणाचा आनंद घ्यायचा आहे, माझ्या घरातील सर्वांनीच त्या सणाचा आनंद घ्यायचा आहे. आज तोच देव, तोच बाप आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतोय. आम्ही कुठल्या देवाची पूजा करतोय आणि कुठल्या देवाला बसतोय आणि कुठल्या देवाचा उपवास करतोय, आम्ही कुठल्या देवाचा उपवास करतोय. जी माय माऊली आम्हाला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवते, घडवते, मोठे करते, मरणदायी यातना भोगून या जगामध्ये आम्हाला जन्माला घालते. बाळांत म्हणतात, बाळाला जन्माला घालता घालता कदाचित आईचा अंत होऊ शकतोय असं म्हणतात. पुनर्जन्म झालेला असतो आईचा. तीच देवी, तीच आदिशक्ती, तीच भवानी, तीच माता आज आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळते. कुठल्या देवाची पूजा करतोय आम्ही, कुठल्या देवाची पूजा करतोय. तुकोबांना आवडणारी भक्ती आपल्याकडून घडावी असं जर वाटत असेल, माऊलींना आवडणारी भक्ती आपल्याकडून घडावी असं वाटत असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम ज्या देवांनी आम्हाला या जगात आणलंय ना, त्या देवांची सेवा आम्हाला करता आली पाहिजे, त्या देवांची पूजा आम्हाला करता आली पाहिजे, त्या देवांचं कार्य आम्हाला करता आलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही त्या देवांना तृप्त करतोय ना, ज्या घरात आपले आई वडील संतुष्ट आहेत ना, त्या घरावर देवाची कृपा व्हायला वेळ लागत नाही. घर नाही, संत म्हणतात मंदिर आहे, ते मंदिर आहे. पण आज बघा ना काय परिस्थिती पाहायला मिळते. उपवास करतोय आम्ही देवाचे, परमार्थ करत असताना आम्हाला ज्ञान आहे, आम्हाला पांडित्य आहे, आमचा अभ्यास आहे, पण त्या अभ्यासाचा उपयोग आम्ही आमच्या स्वतःसाठी किती करून घेतो याचा विचार आम्ही केला पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. आपण जसं जगतोय वागतोय ना, अहो सोपं आहे, अगदी साधं आहे. आपण नेहमी आपल्या मुखातून बोलत असतोय, पेरले ते उगवते, पेरले ते उगवते. आज आम्ही जी कर्म करू ना, उद्या आम्हाला त्या पद्धतीने सगळं काही पाहायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. मरणोत्तरचा प्रवास आमचा उत्तम व्हावा असं प्रत्येकाला वाटतंय. भांडणाऱ्या बाया सुद्धा बोलतात, हो गे किती अति करते, वरती जागा तर चांगली भेटली पाहिजे. म्हणजे भांडणाऱ्या माणसांनी सुद्धा वरच्या जागेचा विचार करावा. पुरुष सुद्धा बोलतात ना, अरे किती अति करतोय, देवाला सहन झालं पाहिजे, देवाला सहन झालं पाहिजे. मरणोत्तरचा प्रवास आमचा आजच्या प्रवासावर अवलंबून आहे. आज तुम्ही काय करताय ना, त्या पद्धतीने तुम्हाला मरणोत्तर ते प्राप्त होणार आहे. काय आम्हाला जन्माला घालताना बरोबर भगवंतानी प्रारब्धाने संचित आमच्या बरोबर दिलेले क्रियमान कर्म करायचे. क्रियमान कर्म करत असताना जे कार्य आम्ही करतोय त्याची परतफेड भगवंत लगेच करत असतो. चांगलं का वाईट, वेळ नाही हा. काय चांगलं का वाईट, लगेच. काकांना जर माणसाची गरज आहे तर त्यांनी मला सांगावं, काय दादा, अरे जरा उद्या मला माणसाची गरज आहे दादा, शेतावर काम करायला यायला जमेल तर बघ ना जरा. बरं मी होकार दिला, दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेलो त्यांच्या घरी. मला माहित नाहीये काय काम करायचंय ते, पण त्यांच्या घरी गेल्यानंतर ते सांगतील ते काम करणं माझं काम आहे, कारण मी सध्या त्यांच्या घरी कामाला गेलेलो आहे. बरं का, दिवसभर प्रामाणिकपणे काम करणं हे माझं कर्तव्य आहे. पण एकदा दिवस भरला की तिथून निघताना जे काही असेल ते दिवसाची मजुरी, मोबदला देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. ऐका हा जरा व्यवस्थित. एकदा त्यांनी ती दिवसभराची मजुरी काही 100-500 रुपये दिली ना माझ्या हातामध्ये,
मग ते कुठे वापरायचं, तो अधिकार माझा, ते नाही सांगू शकत. समजतंय ना? आता सोपं करून सांगतो अजून. देव कार्य जे तुम्ही काही करताय की नाही त्याचा मोबदला देव लगेच देऊन टाकतात. देव आपल्या अंगावर ठेवत नाही. तुम्ही नामस्मरण करत असाल, तुम्ही ग्रंथ वाचन करत असाल, तुम्ही भजन करत असाल, तुम्ही कीर्तन करत असाल, तुम्ही प्रवचन करत असाल, तुम्ही हरिपाठ करत असाल, तुम्ही काकडा करत असाल, तुम्ही जे काही करत असाल ते जे देवकार्य धर्म कार्य तुम्ही करताय ना त्याचा मोबदला देव तुम्हाला लगेचच देत असतात. पण ते दिल्यानंतर, त्याची प्राप्ती झाल्यानंतर ते कुठे वापरायचं ही बुद्धी आपण वापरायची, त्याचा विचार आपण करायचा आहे. देव सांगणार नाही तुम्हाला. सौभार्य नावाचे ऋषी आहेत. सौभार्य नावाचे ऋषी कित्येक वर्ष तपश्चर्या केलेली आहे, कित्येक वर्ष मौली ऋषी आहेत. कित्येक हजार वर्ष तपश्चर्या केलेली आहे. कित्येक वर्ष नाही, कित्येक हजार वर्ष तपश्चर्या केलेली आहे. पण गंगेमध्ये स्नान करता करता सूर्याला अर्घ्य देता देता त्या पाण्यातल्या माशांची क्रीडा बघितली फक्त. आणि ज्या वेळेला त्या पाण्यातल्या माशांची क्रीडा बघितली ना दादा, त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये विचार आला, आपणही आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी करायला पाहिजे, आनंद घ्यायला पाहिजे आपणही आपल्या आयुष्यामध्ये. हातातलं पाणी तिथल्या तिथेच सांडलं. लगेच विचार केला त्या ऋषींनी. आणि एवढे मोठे ऋषी म्हटल्यानंतर ते काय शहापूरला, मुरबाडला, कल्याणला, नाशिकला, पुण्याला अशा ठिकाणी जात बसतील का? काय एवढी हजारो वर्ष तपश्चर्या केलेले ऋषी तिथून जे निघाले ते डायरेक्ट राजवाड्यामध्ये आले, राजाला भेटायला. राजाला भेटायला आले. आणि राजाला भेटायला आल्यानंतर एवढे मोठे ऋषी आल्यात नंतर आता आदरातिथ्य केलं त्यांचं. मस्तकी पाहुणचार, आचार्य देव चांगल्या प्रकारे पाहुणचार केला त्यांचं, चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केलं त्यांचं, आसनस्थ केले त्यांना. आणि मग विचारलं राजांनी, महाराज कसं येणं झालं? तेव्हा त्यांनी सांगितलं सगळी काही तयारी झालेली आहे. बँडवाले बघितलेत, मंडपवाले बघितलेत, धवलाई बघितल्यात, काय सगळं सगळं झालंय. जवळजवळ 90% तयारी झाली. मग 10% बाकी आहे. काय? वधू नाही. दादा वधू नाही म्हटल्यानंतर 90% बाकी आहे, फक्त 10% झाले. पण कधी कोणाच्या मांडवात गेले नाहीत ना, ते ऋषी आहेत ना, म्हणून त्यांना माहित नाही नक्की कशाला तयारी म्हणतात ते. मग तेवढ्यासाठीच आलोय, तेवढ्यासाठीच आलोय म्हटल्यानंतर आता मग राजाने विचार केला की ठीक आहे, आपण जाऊ कुठेतरी शहापूरमध्ये पाहू, कल्याणला पाहू, ठाण्याला पाहू, नाहीच मिळाली मुंबईमध्ये जाऊ, आणि नाहीच तर मग पुन्हा आहेच, पुन्हा पुन्हा जायला पुन्हा आहेच ना. मग काय? तेव्हा त्या ऋषीने सांगितलं, मी शहापूरला, कल्याणला, ठाण्याला, मुंबईला, पुण्याला जायला तुझ्याकडे आलो नाही दादा. मग अरे 60 मुली आहेत तुला. 7 नाही हो का, 7 नाही, 60 हो. तुला 60 मुली आहेत. 60 मुली आहेत हा शब्द जेव्हा ऋषीच्या मुखातून निघाला त्या वेळेला मात्र राजा विचार करायला लागला. काय? राजा विचार करायला लागला. एक तर ना घर ना दार, संपत्ती प्रॉपर्टी तर काहीच नाही. विशेष म्हणजे हे ऋषी, आणि दुसऱ्या म्हणजे वृद्ध आहेत, म्हातारे आहेत. काय शरीर गलित गात्र झाल्यासारखं वाटतंय. काय करावं? पण नाही म्हणावं तर एखादा शाप देऊन मोकळे होतील, त्याला जास्त घाबरतात बरं का. ऋषी म्हटल्यानंतर त्याला जास्त घाबरतात, त्या गोष्टीला जास्त घाबरतात. पटकन जर शाप बीप दिला म्हणजे आपला कार्यक्रमच. मग राजाने डोका चालवला, विचार केला आणि काय सांगितलं माहिती आहे का? ठीक आहे, हरकत नाही,
ठीक आहे, हरकत नाही, मी माझ्या 60च्या 60 मुलींना तुमच्याकडे पाठवितोय, जी मुलगी तुम्हाला पसंत करेल, तुम्ही नाही. हा राजाचा विचार बघा काय आहे, राजाचा विचार बघा काय आहे. राजा काय म्हणतोय बघा, जी मुलगी तुम्हाला पसंत करेल तिच्याशी लग्न तुमचं लावून देईन. ठीक आहे, दिला होकार. राजासाहेब गेले. राजासाहेब गेल्यानंतर त्यांनी 60च्या 60 मुलींना पाठवून दिलं. तोपर्यंत ऐका आपला विषय काय आहे. भगवंत, तुम्ही केलेली तपश्चर्या, पूजा, जे काही तुम्ही करताय त्याचं मोबदला तुम्हाला देतातच देतात, पण ते कुठे वापरायचं ते देव सांगणार नाही, ती तुमची बुद्धी कार्य करत असते. आता यांनी काय केलं, आतापर्यंत तपश्चर्या केलेल्याच जे बळ आहे ते बळ खर्ची केलं, वापरलं, आणि काय झालं, वृद्धापावस्था बाजूला झाली, तरुण अगदी सुंदर असा त्या ठिकाणी त्या आसनावर आसनस्थ झालेला त्या मुलींना दिसल्याबरोबर 60च्या 60 मुलींना तो आवडला. 60च्या 60 मुलींना आवडला. तेजस्वी असा तो पुत्र, तेजस्वी असा तो तरुण, सुंदर, अतिशय रूपवान. आणि 60 मुली त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बघितलं. थोड्याच वेळामध्ये राजा आला. तर राजाला माहिती एकही मुलीला आवडला नसेल. तेवढ्यात राजा आल्यानंतर राजाने त्या आसनाकडे बघितलं तर राजाला आसनावर एक तरुणाबांड सुंदर असा तरुण त्या ठिकाणी बसलेला पाहायला मिळाल्यानंतर राजा विचारतोय, इथे जे बसले होते ते वृद्ध ऋषी कुठे गेले बरं, आणि तुम्ही इथे केव्हा आलात? तेव्हा त्यांनी सांगितलं की मीच आहे तो तरुणाबांड सुंदर, तुला जो बोललो तो. तू तर म्हणालास की एकीने जरी पसंत केला तरी तिचं लग्न तुझ्याशी लावून देईन. आता 60हींना मी पसंत आहे, 60ही मला आवडलेले आहेत, आणि 60ही जणींना मी आवडलेलो आहे. आता सगळ्याच्या सगळ्या मुलींचं लग्न त्या ऋषीशी करून दिलं. विषय महत्वाचा एवढाच आहे, किती वर्ष तपश्चर्या केली, कशासाठी केली, काय साध्य करण्यासाठी केली, आणि तिथून मिळाला मोबदला कुठे खर्च केला. हजारो वर्ष तपश्चर्या करून जर कळलं नसेल तर संत म्हणतात तुकोबांना कळवून घ्या फक्त, बस झालं. काय माऊलींना कळवून घ्या फक्त, शांती ब्रह्मनाथ महाराजांना कळवून घ्या, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाईंना कळवून घ्या, बस झालं बरं का. आणि त्या